शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाची पेरणी होऊन जवळपास 10 ते 15 दिवस होत आहेत आणि पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे पहिल्या 15 दिवसामध्ये सोयाबीन पिकामध्ये तण व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. आपण जर सोयाबीन पीक हे 1 महिन्यापर्यंत तणविरहित ठेवले, तर नंतर आपल्याला त्याचे चांगले परिणाम दिसून येतात आणि सोयाबीन पिकाचं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला चांगलं मिळतं. तर त्या अनुषंगानं सोयाबीन पिकामध्ये मोस्ट ऑफ द जे शेतकरी आहेत ते तण व्यवस्थापनासाठी तणनाशकाचा वापर करतात. बऱ्याच वेळा काय होतं, की उगवणीपूर्व तणनाशक आणि उगवणीनंतरचं तणनाशक म्हणजे प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स असे दोनही तणनाशक सोयाबीन पिकामध्ये वापरले जातात. बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, की सोयाबीन पिकामध्ये आपण जर उगवणीपूर्व तणनाशक वापरलं, तर नंतर उगवणी पश्चात तणनाशक वापरावं की नाही वापरावं, कधी वापरावं, किती प्रमाणात वापरावं, अशा अनेक गोष्टी गोष्टीमुळे काय होतं, की शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण होतात आणि त्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी शेतकऱ्याकडून घडतात आणि त्या ठिकाणी चांगले परिणाम मिळत नाही. तर त्याच अनुषंगानं आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर मी डॉक्टर अनंत इंगळे द ॲग्रीटॉक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. सुरुवातीला आपण बघू, की सोयाबीन पिकामध्ये जे उगवणीनंतर जे तणनाशक आहे ते वापरताना कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत. तर त्या काय गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तर ती तणनाशक फवारणीची योग्य वेळ कोणती आहे? तर तणनाशक फवारणीची जी योग्य वेळ आहे ती 15 ते 25 दिवस. आपण 12 ते 27 दिवसाच्या दरम्यान कधीही तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी करू शकता. शक्यतो तण जे आहे तर हे 2 ते 4 पानावर असणं गरजेचं आहे आणि जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये तणनाशक फवारणी करू शकता. शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की उगवणीपूर्व तणनाशक आपण वापरलेलं आहे, तर उगवणीनंतरचं तणनाशक वापरायचं की नाही वापरायचं? तर आपण उगवणीपूर्व तणनाशक जरी वापरलं असेल, तर उगवणीनंतरचं तणनाशक त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो की सोयाबीन पिकामध्ये तणनाशक फवारणी करताना कोणत्या काळजी घेणं गरजेचं आहे? तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की तणनाशक जे फवारायचं आहे आपल्याला, तर ते योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात योग्य पद्धतीनं फवारणं गरजेचं आहे. तर फवारणीसाठी आपल्याला जे वेळ सांगितली त्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. जे शिफारसीत तणनाशकाचं प्रमाण आहे ते वापरायचं आहे. एका एकरासाठी आपल्याला 150 ते 200 लिटर त्या ठिकाणी पाणी वापरणं गरजेचं आहे. ते जेणेकरून 8 ते 10 पंप 15 ते 20 लिटरचे जे पंप असतात त्याचे होणं गरजेचं आहे. आणि तणनाशक फवारणी करताना कुठलीही 2च तणनाशकं आपण एकत्र करावे. जास्तीत जास्त म्हणजे शेतकरी काय करतात 3-4 तणनाशक एकत्रित फवारणी करून त्या ठिकाणी फवारणी करतात. तर त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे तणनाशकाचं प्रमाण आहे. समजा आपण एखादं साकेत हे तणनाशक बघू की त्याचा 800 मिली हा एका एकरचा डोस आहे. तर आपण 100 मिलीचे 8 पंप त्या ठिकाणी करू शकता किंवा 80 मिलीचे 10 पंप त्या ठिकाणी करू शकता. हे 8 ते 10 जे पंप आहेत तर ते एका एकरात पडणं गरजेचं आहे. आपण काय करतो की 10 पंप करतो, पण 2 एकर त्या ठिकाणी फवारणी करतो. त्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर तणनाशक फवारणीसाठी जे पाणी आहे तर ते स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि तणनाशक फवारणी करताना कुठलंही टॉनिक किंवा इतर कीटकनाशक किंवा बुरशीनाशक त्यामध्ये आपल्याला कालवायचं नाही. ह्या महत्त्वाच्या बाबी आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्या जर गोष्टी आपण त्या ठिकाणी सांभाळल्या तर आपल्याला त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात. उगवणीनंतर उगवणी पश्चात जे तणनाशक आहे म्हणजे पोस्ट इमर्जंट जे तणनाशक आहे सोयाबीन पिकामध्ये ते बाकी पिकांच्या तुलनेत आपल्याला मोस्ट ऑफ द सोयाबीन पिकामध्ये भरपूर तणनाशक आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि अतिशय चांगले रिझल्ट त्या तणनाशकांचे आपल्याला दिसतात. त्यामध्ये बरेच शेतकरी तूर, सोयाबीन एकत्रित पेरतात. त्यामुळे त्यासाठी वेगळे तणनाशक आहेत आणि निक्कळ सोयाबीनसाठी आपण सर्व प्रकारचे तणनाशक जे सोयाबीन तूरमध्ये आहे ते सुद्धा वापरू शकतो. तर आपली जर तूर आणि सोयाबीन एकत्र असेल तर आपण त्या ठिकाणी कोणते तणनाशक वापरू शकतो हे आपण सुरुवातीला बघू. त्यामध्ये इमॅजिक हायपर जे आहे ते वापरू शकतात. त्याच्यासोबत आपल्याला टार्गा सुपर किंवा ॲजिल हे जे तणनाशक आहे ते वापरणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण बघू की जे पहिलं जे तणनाशक आहे ते इमॅजिक हायपर 10% एस-एल याचा आपण 400 मिली 1 एकर वापरायचं. याच्यासोबत आपल्याला क्युझोलोफॉप इथाईल जे आहे 250 ते 300 मिली प्रति एकर या प्रमाणात आपल्याला हे दोन्ही तणनाशकं एकत्रित करून त्या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं जे तणनाशक आहे प्रोपॅक्युझिपॉप प्लस इमॅजिक हायपर म्हणजे सॅकिद हे मार्केटमध्ये सॅकिद नावानं मिळतं आपल्याला. याचं आपण 800 मिली प्रति एकर या प्रमाणात तूर आणि सोयाबीन या पिकामध्ये फवारणी करू शकतो. याचे 8 ते 10 पंप आपल्याला 15 लिटर पाण्यामध्ये होणं गरजेचं आहे. म्हणजे 150 ते 200 लिटर पाणी आपलं एका एकरामध्ये गेलं पाहिजे. त्यानंतर ओडीसी नावाचं जे तणनाशक आहे त्यामध्ये इमॅजी थायपर 35% प्लस इमॅजी मॉक्स 35% WG हे जे तणनाशक आहे सोयाबीन आणि तूर या दोन्ही पिकांसाठी शिफारसीत आहे. याचा 40 ग्रॅम प्रति एकर हा डोस आहे. आपण 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये 40 ग्रॅम ओडीसी हे तणनाशक एका एकरमध्ये फवारणी करू शकतो. त्यानंतर मेटामिफॉप, इमॅजिथायपर आणि इमॅजिमॉक्स असं 3 क्रियाशील घटक असलेलं हे तणनाशक आहे पारिजात कंपनीचं ओस्ट्रिक्स नावाचं.
याचा डोस जो आहे तो 400 मिली प्रति एकर. याचाही चांगला परिणाम सोयाबीन आणि तूर असलेल्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतो. यामध्ये थोडी स्कॉर्चिंग येऊ शकते. जर आपण योग्य प्रमाणात फवारणी केली, योग्य प्रमाणात पाणी वापरलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट मिळतात. त्यानंतर फक्त निखळ जर आपली सोयाबीन असेल तर आपण हे जर आपण 4 सांगितलेले तणनाशक वापरू शकतो. परंतु अजून काही तणनाशक आहे तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. त्यामध्ये फ्लुयाझिपॉप ब्युटाईल हे फ्युजिप्लेक्स नावानं आपल्याला सिजेंटा कंपनीचं आपल्याला दिसतं. ते आपण 400 ते 500 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरू शकता. त्यानंतर आयरिस नावाचं जे आहे सोडियम ॲसिफ्लुरोपेन प्लस क्लोडिनॅफॉप प्रोपेगाईल हे जे आहे 400 मिली प्रति एकर हे सुद्धा चांगलं तणनाशक आहे. हे सुद्धा आपण सोयाबीन पिकामध्ये वापरू शकतो. गॅलेक्सी नेक्स्ट नावाचं जे तणनाशक आहे त्यामध्ये फ्ल्युथिसेट मिथाईल क्युझोलिपॉप इथाईल हे 2 क्रियाशील घटक आहे. हे सुद्धा आपण सोयाबीन पिकामध्ये वापरू शकता. बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव गॅलेक्सी नेक्स्ट बाबतचा असा आहे की हे सोयाबीन आणि तूर यामध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे. त्यांना त्याचे परिणाम मिळाले. परंतु बऱ्याच ठिकाणी सोयाबीन मध्ये तूर जी आहे ती पिवळी पडलेली आपल्याला दिसते. परंतु आपण आपला मागच्या वर्षीचा अनुभव किंवा इतर शेतकऱ्यांचे अनुभव यानुसार आपण 400 मिली प्रति एकर त्याचा डोस आहे ते त्या ठिकाणी आपण वापरू शकता. त्यानंतर अमोरा नावाचं जे तणनाशक आहे 600 मिली प्रति एकर या प्रमाणात आपण त्याचा वापर करू शकता फक्त सोयाबीन जर असेल तर. त्यानंतर पर्ज नावाचं आहे ते सुद्धा आपण 400 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरू शकता. आणि शेवटचं जे आहे तर ते प्युपॉन नावाचं बायर कंपनीचं तणनाशक आहे. त्यामध्ये सुद्धा 3 क्रियाशील घटक आहे. हे नवीन तणनाशक आहे. याचं 500 मिली प्रति एकर इतका डोस आहे. याच्यामध्ये क्युझोलोपॉप इथाईल, फोमेसिफेन आणि इमॅजिथायपर असे 3 क्रियाशील घटक आहेत. तर हे आपण जवळपास 6 जे तणनाशक आहे तर हे निखळ सोयाबीनमध्ये आपण वापरू शकतो. आणि पहिल्याने सांगितले ते 4 असे एकूण 10 तणनाशक आपण या ठिकाणी सांगितले. यापैकी सर्व तणनाशक हे सोयाबीन पिकामध्ये चालतात आणि पहिले जे 4 आहे तर ते सोयाबीन आणि तूर पिकामध्ये चालतात. तर अशा प्रकारे सोयाबीन पिकामध्ये विविध तणनाशक मोठ्या प्रमाणात तणनाशक या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण कुठल्याही एक तणनाशकाचा त्या ठिकाणी वापर योग्य प्रमाणात करू शकतो. बरेच शेतकरी काय करतात 2-3 तणनाशके एकत्र करतात आणि त्याचा डोस व्यवस्थित टाकत नाही आणि त्याची स्कॉर्चिंग आलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि जर आपण पाणी जर डबक्यातलं किंवा मळकं पाणी वापरलं त्यात सुद्धा रिझल्ट मिळत नाही. सोयाबीन पिकामध्ये तणनाशक फवारणी करताना ओलावा असणं गरजेचं आहे जमिनीमध्ये, तरच आपण फवारणी त्या ठिकाणी करायची आहे. बरेच वेळा काय होतं की शेतकरी त्यामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा टॉनिकचा सुद्धा वापर करतात. तो त्या ठिकाणी आपल्याला टाळायचा आहे. ह्या अशा गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला त्याचे परिणाम मिळणार नाही. कुठलंही तणनाशक असताना आपण योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीनं, योग्य पाण्यामध्ये आणि योग्य वेळी जर फवारणी केली तर आपल्याला त्याचे चांगले परिणाम मिळतात. बरेच शेतकरी त्याचा योग्य प्रमाणात वापर करत नाही म्हणून आपल्याला रिझल्ट मिळत नाही. हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे आणि हा लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आपल्याला एकच या ठिकाणी निष्कर्ष सांगायचा आहे की योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने, योग्य वेळी आणि योग्य पाण्यात जमिनीत ओलावा असताना योग्य प्रमाणात फवारणी जर केली तर आपल्याला तणनाशकाचे चांगले परिणाम मिळतात. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तणनाशक फवारणी करताना 7 ते 8 दिवस किंवा 8 ते 10 दिवस आपल्याला कोळपपाळी त्या ठिकाणी द्यायची नाही किंवा टॉनिकचा असेल किंवा इतर खताचा फवारणी त्या ठिकाणी टाळायची, जेणेकरून आपल्याला त्याचे परिणाम चांगले मिळतील. अशा सोयाबीन पिकाच्या किंवा कापूस पिकाच्या विविध माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.